नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा होणार आहे। बघा या ठिकाणी पाहू शकता एका शेतकरी बांधवांनी काही मिनिटांपूर्वी कमेंट केलेले आहे की माझा जिल्हा बीड आहे, माझ्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आज 2000 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। तुम्हाला या ठिकाणी पुरावा सुद्धा दाखवलेला आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता। म्हणजेच आज शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच पीक विम्याविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे 2024 मध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच हेक्टरी 15000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। आणि त्यासोबत आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण तुमचा आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण आजपासून पुन्हा एकदा उर्वरित जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा ज्या शेतकरी बांधवांना अजून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आलेला नसेल, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांना आज या शेवटच्या यादीमधील 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु काही शेतकरी बांधवांना मागील 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळालेला आहे। बघा तुम्हाला जर मागील 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळाला नसेल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील 2 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळाला आहे त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही। याच्यामध्ये काही शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता आलेला नाही, 5वा हप्ता आलेला नाही आणि आज 6वा हप्ता सुद्धा आलेला नाही। तर त्या शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। परंतु जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असेल तरच तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले होते की अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येणार होती, परंतु त्याचं काय झालं तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल तर या योजनांचे जे हप्ते आहेत याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही। त्यामुळे ज्याप्रमाणे तुम्हाला अगोदर वर्षाला 6000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मिळत होते, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळत होते, त्याचप्रमाणे तुम्हाला पुढील 5 वर्ष नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल तर त्या दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 12,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि 10 बँकेमधून हे पैसे सुद्धा सोडण्यात
सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल किंवा तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज 100% पैसे येणार आहे। परंतु त्या अगोदर तुम्ही जर शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही ही 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कारण ज्या शेतकरी बांधवांनी ही 3 कामे केलेली असेल त्यांच्या खात्यामध्ये काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी ही 3 कामे केलेली नव्हती, त्यांच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये मागील पैसे सुद्धा आलेले नाहीत, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 4था 5वा हप्ता आलेला नाही। जे शेतकरी बांधव ही 3 कामे करणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये मागील सर्व हप्ते येणार आहेत आणि हा चालू हप्ता सुद्धा येणार आहे। त्यामुळे ही 3 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो, तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने ऐकायची आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे तुमचे मागील हप्ते जर थकीत असतील तर ते मागील हप्ते सुद्धा मिळणार आहेत। बघा, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, भरपूर शेतकरी बांधवांना माहिती आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात, त्यामुळे जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला आज सुद्धा पैसे येणार नाहीत आणि भविष्यामध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं होतं, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी अगोदर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं होतं, परंतु आधार कार्ड मध्ये अपडेट आल्यानंतर ते डिएक्टिव्ह सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही परत त्याला ऍक्टिव्ह सुद्धा करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या पोर्टल वरती जाऊन केवायसी केलेले आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या पोर्टल वरती जाऊन केवायसी केलेले असेल त्यांनाच आज पैसे येणार आहेत। मग ती केवायसी अगोदर केलेली असू द्या किंवा या चालू महिन्यामध्ये केलेली असू द्या, परंतु तुम्ही जर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी केवायसी केलेले असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। आणि जे शेवटचं काम आहे म्हणजेच तिसरं काम आहे तर ते म्हणजे तुमच्या जमिनीचा 7/12 ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डिजिटल पद्धतीने दाखवत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। कारण भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला होता, परंतु नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्या अगोदर सरकारने सर्व पात्रता लक्षात घेतलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा 7/12 ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डिजिटल पद्धतीने दाखवत आहे त्यांच्याच खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या पात्रतांमध्ये बसत असाल म्हणजेच तुम्ही ही प्रमुख 3 कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा, आज ज्या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, तर ते 20 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा पैसे येणार आहे। तर बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। बघा, या साईडच्या या 10 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। सोबतच बीड जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। सोबतच 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा म्हणजेच धाराशिव जिल्हा। बघा, या उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव चेंज सुद्धा करण्यात आलेलं आहे, त्यामुळे ज्यांचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आहे किंवा धाराशिव जिल्हा आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा
पैसे येणार आहेत। सोबतच 16वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 19वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। बघा प्रामुख्याने आज या शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। परंतु आज ज्या प्रमुख 10 बँकांमधून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, तर त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत। उर्वरित बँकेमध्ये असेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। तर बघा या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, तिसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, चौथी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे कॅनरा बँक, सहावी बँक म्हणजे येस बँक, सातवी बँक म्हणजे इंडस बँक, आठवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, नववी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे ICICI बँक। बघा प्रामुख्याने या 10 बँकांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। उर्वरित जेवढ्या पण बँका असतील त्या बँकांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती, ती अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।